नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. झटपट बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. राज्य, देश विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्या ठीक 8:30 वाजता आपण बघत असतो झटपट बातम्यांमध्ये. सुरुवात करूया राज्यातल्या बातम्यांनी. झटपट. शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच राजगडावर विविध कार्यक्रम सुरू झाले. शिवभक्तांची यासाठी गर्दी झाली आहे. विविध संस्थांचे कार्यकर्तेही या शिवभक्तांच्या दिमतीला इथे हजर आहेत. थोड्या वेळातच शाहिरी मुजऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे. 10 वाजता युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि मुख्यमंत्र्यांचं गडावर आगमन होईल. यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर केला जाणार आहे. शनिवार वाड्यातील लाईट अँड साऊंड शोच्या नूतन पूर्ण झालाय. नव्या शोचं उद्घाटन रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. आजपासून येणाऱ्या पर्यटकांना या नव्या लाईट अँड शो मधून मराठ्यांचा गौरवशाली इतिहास उलगडला जाणार आहे. रविवारी शरद पवार यांनी हा शो पाहिला. शिवाय पुण्यावर आधारित कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. 10वीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डानं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. आज सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. तर 15 जून रोजी दुपारी 3 पासून विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळणार आहेत. मुंबई नाशिक द्रुतगती महामार्गावरचा ठाण्याजवळचा साकेत पूल आजपासून सगळ्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. गेल्या महिन्यात 21 तारखेला हा पूल डागडुजीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. आता हे काम पूर्ण झालंय. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. खडसेंकडील महसूल खातं कुणाकडे जाणार याबाबतची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. सध्या या खात्यासाठी ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगोळी जाते आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळणार का याकडे मित्रपक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या भेटीला येत आहेत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर रामटेक बंगल्याबाहेर अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तिकडे खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावात पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झालंय. जळगाव पालिकेतील 13 नगरसेवकांनी आमदार सुरेश भोळे यांच्याकडे राजीनामे दिले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, सावदा, फैजपूर, बोदवड, वरणगावमधील सरपंच सदस्य यांनी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे सोपवले आहेत. जळगावची कायदा आणि सुव्यवस्था सध्या पुरती डबघाईला आली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे एकनाथ खडसे यांच्या सांगण्यानुसार वागत आहेत असा गंभीर आरोप कथित दाऊद खडसे मोबाईल संभाषण उघड करणाऱ्या मनीष भंगाळे यानं केला आहे. खडसेंच्या मोबाईल क्रमांकावरून दाऊदशी झालेल्या संभाषणाची माहिती जळगाव पोलीस अधीक्षकांना देण्यासाठी मनीष भंगाळे अधीक्षक कार्यालयात गेले होते. तशी पूर्वसूचनाही त्यानं पोलीस अधीक्षकांना दिली होती. मात्र आपण येण्याआधीच अधीक्षक आयत्यावेळी निघून गेल्याचा आरोप मनीष भंगाळेनं केला आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याप्रकरणी शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांसमक्ष त्यांचं अभिनंदन करत निर्णयाचं स्वागत केलंय. सत्ता कशी असावी हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिल्याचंही ते म्हणाले. भारत युवकांना देश आहे, पण हे युवक बेरोजगार आहेत. यासाठी काँग्रेसची चुकीची धोरणं जबाबदार होती. नरेंद्र मोदी सरकारनं मात्र युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं आहे. त्यातून 2 वर्षात 20 लाख युवकांनी स्किल इंडिया उपक्रमांतर्गत लाभ घेतल्याची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात दिली. प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची सुरुवात अमित शहा यांच्या हस्ते झाली. उजनी धरणावरून केलेल्या वक्तव्यामुळे स्वतःचं खूप वाटोळ झाल्याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते सोलापुरात आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. सध्या ताकही फुंकून पीत असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. यापुढे बोलताना कुणाच्या भावना दुखवणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर काँग्रेस आणि आपनं आंदोलन केलं. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बालगंधर्व चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. खडसे प्रकरणावरून भाजपचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं हे आंदोलन केलं. यावेळी भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये परस्पर विरोधी घोषणाबाजी झाली. यावेळी आप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची देखील झाली. पोलिसांनी काही आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
जगात एकीकडे मंदीचं वातावरण असताना भारताचा विकास दर मात्र सातत्यानं वाढतो आहे. हे केंद्रातील मोदी सरकारच्या प्रयत्नांचं फलित आहे. देशातील काळा बाजार कमी करण्याचं काम मोदी सरकारनं केल्याचा दावा केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या द्विवर्ष पूर्तीनिमित्तानं आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला आले असताना ते बोलत होते. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरी येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि कोकणात हवामान अंशतः ढगाळ राहील असा अंदाज आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात 3 दिवसांपासून वादळी वारे वाहू लागले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या 2 जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता 10 वर गेला आहे. परभणीत 2 ठिकाणी वीज पडून 2 जण ठार तर 2 जण जखमी झालेत. सेलू तालुक्यातील नरसापूर इथं 1 जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजले गेले आहेत. जिंतूर तालुक्यातील गीतेपिंपरी इथं 38 वर्षीय सूर्यभान म्हस्केवर वीज पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे इंदापूर तालुक्यातील काटी परिसरात फळबाग आणि ऊसांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे केळी, पपई, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. ते एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेलेत. घराची भिंत कोसळून पती जखमी झालेत. त्यांच्यावरती इंदापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला असला तरी वादळी वाऱ्यामुळे मोठ्या नुकसानीचा सामना त्याला करावा लागतोय. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. परवा रात्रीपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. कालही जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अहमदपूर तालुक्यातल्या हडोळती किनगाव परिसराला पावसानं झोडपून काढलं. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. झाडं उन्मळून पडली. विजेचे 12-15 खांबही पडले तर वाहनही पलटलं. तर बाबळदरमध्ये विजेचा खांब अंगावर पडून अमृत भुजंग कांबळे या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. अहमदनगर शहरासह काही गावांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. नगर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही भागात तुरळक प्रमाणात गारा देखील पडल्या. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे पारा 40 अंशांपेक्षा जास्त होता. त्यात अचानक आलेल्या या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोणती गावांसह अनेक गावांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेडनेटसह फळबागांना मोठा फटका बसलाय. तर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या 5 खोल्यांवरील 3 पत्रे उडून गेली आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 4% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील एकूण 23 धरणांपैकी 9 धरणं पूर्णपणे आटली आहेत तर 2 धरणात प्रत्येकी 1 आणि 2% साठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दारणा धरणातही फक्त 1% साठा शिल्लक राहिल्यानं पाणी उचल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहराची पाणी पुरवठ्याची जबाबदारी गंगापूर धरणावर आली आहे. येवल्यात एका बिबट्यानं हल्ला केल्यानं 1 जण जखमी झाला. शेतात बिबट्या असल्याचं त्याला ग्रामस्थांनी सांगितलं. मात्र दारू प्यालेल्या अवस्थेत असल्यानं त्यानं ग्रामस्थांच्या सांगण्याकडे लक्ष दिलं नाही. संजय शिंदे यांच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. वन विभागानं तात्काळ येवल्याहून पिंजरा मागवला. मात्र बिबट्या अजूनही या शेतामध्ये मोकाट आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेल्या अपघातात स्विफ्ट गाडीचा समावेश होता. ही गाडी चोरीची असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे गाडीवर मागे आणि पुढील नंबर प्लेटमध्ये तफावत दिसत आहे. एका नंबर प्लेटवर MH04CL1480 तर दुसऱ्या नंबर प्लेटवर MH02CL1480 नंबर बघायला मिळाला. या गाडीचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आलाय का या अनुषंगाने तपास करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गाडीच्या धडकेनं दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाशिकमधल्या पेठ रोडवरील रासे गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी पलटी झाली आणि दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या 2 दुचाकींवर आदळली. या अपघातात दुचाकीवरील गणेश पगार हा जागीच ठार झाला तर 3 जण जखमी झाले. जळगावमध्ये उपोषणाला बसलेल्या महिलेचा मृत्यू झालाय. वनाबाई सोनवणे असं या महिलेचं नाव आहे. शहरातील दांडेकर नगर भागात असलेली झोपडपट्टी नुकतीच हलवण्यात आली होती. त्यामुळे इथल्या नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं होतं. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणस्थळी या महिलेचा मृत्यू झालाय.